सामना 3 षटकांचा मर्यादित राहील याची नोंद घ्यायची. सामना 3 षटकांचा मर्यादित राहणार आहे. कैफ कादरी आपणास विनंती असेल सन्माननीय बबलू बोटे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय आपणास विनंती केली जाते. सन्माननीय बबलू बोटे चला सामन्याकडे वळतोय. एक बाजूला रिफंड अँड गोलकोट रोड असणार तर त्याच्या अगेन्स्ट फाईट करणार सह्याद्री फायटर्स आणि सह्याद्री फायटर्सचा हा पहिला सामना असणार आहे आणि स्टार कार्ड्स पाहायला मिळणार या दोन्ही संघांमधून. सह्याद्री फायटरचा विचार केला असता तर आजच्या दिवसामध्ये चिपळूण परिसरामध्ये 2 टुर्नामेंट चालू होते त्यामध्ये सुंदर खेळ पाहायला मिळाले. चॅम्पियन देखील राहिलेत हे सह्याद्री फायटर गोलकोट संघ आणि चांगला संघ बांधलाय आणि इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतं. गोंदाची मागमध्ये पाहायला मिळतं. आणखीन एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे चिपळूण परिसराला बिलॉंग करणारा राहिल हवालदार आणि स्ट्राईकला असणार आहे स्मित शिवलकर. एक बाजूला मुरगवाड्याचा स्टार असणार दुसऱ्या बाजूला चिपळूणचा सितारा असणार आहे आणि बेस्ट वर्सेसची बेस्ट लढाई पाहायला मिळणार आहे. काय चेंडू होता निश्चित खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची इनरेज झाली परंतु चेंडू निर्धावच होतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते राहिलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू तो वेगावरती स्वार झाला परंतु स्मिथ देखील सडेतोड उत्तर देण्यामध्ये यशस्वी ठरतो. स्मिथ देखील सुंदर फलंदाज आहे. एक आक्रमक फलंदाज आहे स्मिथ शिवलकर. सुंदर चेंडू होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण झाली आणि स्ट्राईक रोटी झाली. आता स्ट्राईक मिळते जहूरला. हा जहूर दळवीचा विचार केला असता तर मागच्या सामन्यामध्ये जहूरची बॅट बोलली तर मागच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली जहूरच्या माध्यमातून. जहूरच्या विचार कसं अंडरम मध्ये खूप मोठं नाव आहे. चिपळूणसाठी खूप मोठं क्रिकेट खेळ आहे अंडरम साठी. पुन्हा एकदा गोंदाची मागवती पाहायला मिळते. राहिल टू जहूर स्ट्रेट ड्राईव्हचा प्रयत्न होता परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते राहिल कडून. 3 चेंडू सुरेख हाताळले. आता येणारे 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुंदर पायावरती वेध घेतोय शरीरावरचा वेध घेतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते राहिल कडून. खरं मोठी टुर्नामेंट आहे. मोठ्या सामन्यांमध्ये मोठ्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. पण तशीच सुरेख कामगिरी पाहायला मिळते या राहिल कडून आणि आजच्या दिवसामध्ये आजचा दिवस दणाणून सोडला या सह्याद्री फायटर गोलकोट संघाने आणि उडवलाय. वनवास सीमारेषा पार येतोय. स्मिथ ब्रँडेड चौकार मुरगवाड्याचा ब्रँड चिपळूण मध्ये चमकतोय. चौकाराच्या मध्ये धावसंख्या होते 6 आणि स्मिथचा विचार केला असता गणपतीबाई प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील झळकावलंय असा स्मिथ शिवलकर. अंडर क्रिकेटमधील सायकलमॅन समजला तो. तब्बल 12 पेक्षा जास्त सायकल्स त्याच्या नावावरती आहेत असा हा स्मिथ शिवलकर. आणि टॉपेज झाली. धावबाद होण्याचा धोका आहे. ओहो कुणाला जीवदान दिलाय. रनआउट सोडलाय का मॅच सोडले. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कळणार धावबाद होण्याचा धोका होता स्मिथला आणि स्मिथला जीवदान दिलंय आणि स्मिथचं जीवदान तुम्हाला त्याची किंमत खूप मोठी मोजावी लागणार आहे. ते येणाऱ्या 12 चेंडूमध्ये निश्चितच कळेल. आता कशी टीम मीटिंग होते कारण की जीवदान मिळालंय स्मिथला. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या होते 7 धावा झाल्यात. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ असणार आहे. 12 चेंडूच्या खेळामध्ये काय होते पाहूया. आणि गोलंदाजी मागवती येतोय मुबारक.
चला गोलंदाजी मागती येतोय मुबारक. आणि मुबारक स्मिथला आल्या आल्या त्याच्याकडून गोलंदाजीवरून शुभेच्छा देतोय, शुभेच्छा कळवतोय. चेंडू आपटलाय, वन बॉल सीमारेषा पार येतोय. मुरुगवाडा ब्रँडेड चौकार. धाव संख्येत भर पडते. धाव संघ होते 11 धावा झाल्यात. चला सामन्याकडे वळतोय आणि हल्ला चढवला जातोय गोलंदाजीवरती, कारण एक तेरी तो एक मेरी होगी. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एकूण 5 धावांचा बोनस मिळतोय. चुकी पाहायला मिळते मैदानामध्ये आणि 5 धावा वसूल होत आहेत. तर बॅकअप नव्हता त्यामुळे निश्चितच चौकार झाला. अन्यथा जर चेंडू गॅदर करता आला असता तर धावबाचा देखील धोका होता. प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्नामध्ये फसलाय, कारण मोठी विकेट होती. जर निश्चितच डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच धावबाद होण्याचा धोका होता. सुरेख प्रयत्न केले परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण जीवदान मिळालंय. त्या दरम्यान सामना असणारा हॉरिझन बॉयज विरुद्ध बाउन्सर 9. नाणेफेकसाठी यायचं हॉरिझन बॉयज विरुद्ध बाउन्सर 9. क्षेत्रामध्ये काहीसा बदल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मागमध्ये पाहायला मिळतोय. मुबारक टू जऊर. यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. जऊर बॅक टू द पेव्हिलियन. जोरीच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय. एक गडी बाद धावसंख्या होते. 16 धावा झाल्यात. धाव फलकावरती 16 धावा झाल्यात, परंतु जऊर सारखा मोठा मासा गळायला लागलाय. आता त्याची जागण्यासाठी होता नाझिम. मोठे फटके खेळावे लागतील. येणारे 8 चेंडू असणार आहेत आणि 8 चेंडूमध्ये आपल्याला अस्तित्वाची लढाई असणार आहे. जर जिंकायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल आणि कष्टाने जगावं लागेल. आणि निश्चितच 8 चेंडूच्या खेळामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर. कारण समोर देखील मोठं चॅलेंज असणार आहे. सह्याद्री फायटर्स असणार आहे, ज्यांनी या सीझनमध्ये काही सुरेख खेळ पाहायला पाहिजे सह्याद्री फायटर. आणि आजच्या दिवसामध्ये चॅम्पियन राहिला संघ आहे, ज्या 2 टुर्नामेंटमध्ये सुरेख खेळ पाहायला मिळाला. आणि स्विचचा फटका होता. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं गणेशच्या माध्यमातून. सरळ क्षेत्ररक्षण हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि चाणक्य नजर आहे, चतुर खेळाडू आहे गणेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती गोलंदाज पाहायला मिळतोय. ओहो, काय डेडिकेशन पाहायला मिळतंय अरबाजच्या माध्यमातून. सुरेख पंच षटक संपल्याची खून करतायत. बॅट्समन रिव्ह्यू येतोय नो साठी. बॅट्समन रिव्ह्यू येतोय आणि आमचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवू. निश्चितच आयोजकांकडून तो निर्णय तुमच्यावर पोहोचवला जाईल. धावसंख्या झाली 17 धावा झाल्यात आणि आमचा निर्णय तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवला जाईल.
या सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि षटक संपतोय. 2 षटक संपतो तर धावसंख्या होते 17. येणारे 6 चेंडू असतील. चला सामन्याकडे वळतोय. तिसरा षटक घेऊन येतोय साहिल. स्ट्राईकला असणार आहे नाझिम. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निश्चितच ओळखलं. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू सर यष्टिकच्या हातामध्ये विसवतोय बाब्याच्या हातामध्ये. निश्चितच सुरेख स्ट्राईक रोटेट झाला परंतु आता स्ट्राईक मिळते स्मिथला. आणि येणारी 4 चेंडू असतील. 4 चेंडू मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 18. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते साहिलच्या माध्यमातून. आणि स्ट्राईकला सर स्मिथ. एक बाजूला चिपवून असणार आहे, दुसऱ्या बाजूला रत्नागिरी असणार आहे. आणि ब्रँड दाखवलाय. रत्नागिरीचा ब्रँड दाखवतोय. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 22. वेगाचा वापर केला. फक्त बॅट पंच केली आणि चौकार ठोकावला. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 22 धावा झाल्यात. आता धावा ची गती वाढते. पुन्हा एकदा गोंधळची माग होती. साहिल येतोय आणि इनर एज झाली आणि मिस फिल्डिंगचा फायदा मिळतोय. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 26 धावा झाल्यात. येणारे काही चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू मध्ये मोठा धावा काढण्याचा निश्चित प्रयत्न असणार आहे. तर बॅक टू बॅक चौकार आले. आता साहिल होती निश्चित दडपण असेल. हो वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सुरेख नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते साहिल कडून. बॅक टू बॅक चौकार आले. त्यानंतर पुनरागमन पाहायला मिळालं साहिल कडून. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. सीमारेषा पार चाललाय. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 30 धावा झाल्यात. 31 धावांचं आव्हान असणार आहे सह्याद्री फायटर गोळकोट संघासाठी. 18 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान असणार आहे. चला रिफान आणि गोळकोट रोड संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि जर सामन्याचा विचार केला असता तर रिफान अँड गोळकोट रोड विरुद्ध सह्याद्री फायटर्स. आणि रिफान अँड गोळकोट रोड संघाने 31 धावांचं आव्हान ठेवलंय. ते आव्हान पेलण्यासाठी सह्याद्री फायटर गोळकोट या संघाकडून गौरव पाटील, अली, बबल्या आणि गौरवची जोडी मैदानात.
आणि गौरवचा विचार केला असता तर दापोली परिसरात बिलॉंग करणारा खेळाडू आहे. सुरेख टॅपचे फटके देखील सुंदर पाहायला मिळतात आणि तिथं चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण की 18 चेंडू 31 धावांची गरज असणार आहे. काहीसं मापक तितकं असं कठीण आव्हान असणार आहे सामन्याकडे होतो. कारण गोलंदाजी माग होती पाहायला मिळते. शिवलकर मरकोडे गावचा सितारा, पहिला चेंडू खोलवर टाकायचा चेंडू होता, ब्लॉक कॉल प्रकारचा चेंडू होता. काय चेंडू होता, सुरेख चेंडू होता. वेग 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 पाहायला मिळाला स्मिथ कडून. निश्चितच बॅटची इनरेज झाली नसती तर निश्चितच एसटी उद्ध्वस्त झाली असती. आणि बेस्ट बेस्टची लढाई असणार आहे. निश्चितच रेडी राहावं लागणार आहे. निश्चितच धावबादचा धोका होत आहे, परंतु यशस्वीरित्या एक धाव पूर्ण झाली. नाझीमकडून कशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते. फंबल झाला थोडा, एक धाव काही रोखू शकत नाही. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते वैयक्तिक धावाचं तसेच संघाचा सही गणेशा पाहायला मिळतं गौरवच्या माध्यमातून सह्याद्री फायटर्स संघासाठी. आणि सह्याद्री फायटर्सचा आयकॉन म्हणून ॲज अ आयकॉन खेळ पाहायला मिळतो गौरव पाटीलचा. दापोलीतील बुरुंडी परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आता स्ट्राईक असणार आहे बबल्याला. सुरेख बेस फिल्डिंग पाहायला मिळते, चुकी पाहायला मिळते. मैदानामध्ये चुकीला माफी नसणार आहे आणि मोठा सामना असणार आहे, कारण त्या समोर देखील चांगले फलंदाज आहेत. आणि जर तुम्हाला विचार करायचा असेल तर मोठ्या धावा उभ्या 31 धावा उभा केल्यात आणि बबल्या आपली इरादे स्पष्ट करतोय. आल्या आल्या सुंदर फटका ऑन साईडला खेळून काढला. स्मिथवरती हल्ला चढवला जातोय. आता स्मिथला गोलंदाजीमध्ये काहीसा बदल करावा लागेल. सुरेख गोलंदाजी तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुरेख यष्टेशन पाहायला मिळालं जऊरच्या माध्यमातून आणि धावपत गणपती यशस्वी ठरतोय जऊर. बबल्या बॅक टू द पॅव्हलियन. आता पाहूया बबल्याच्या जागेवर कोण येतोय. यस, गणेश मैदानामध्ये येतोय. बबल्याची जागा येते आणि गणेश आणि गौरवची जोडी मैदानात पाहायला मिळणार आहे. सुरेख खेळ पाहायला मिळतोय. जर विचार केला असता तर बबल्याने एक चौकार ठोकावला, तदनंतर रनआउटच्या सुरुवात बाद झाला आणि त्याची जागेसाठी येतो तो गणेश मोरे. सुरेख खेळ पाहायला मिळतो. सुरेख चेंडू होता आणि पंच दंडित करतात. एस्ट्राच्या स्वरूपात धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 6 धावा झाल्यात. 31 धावाचा टार्गेट. पुन्हा एकदा एक प्रकारचा चेंडू होता, परंतु बॅट्समॅन चेंडूचा काही संपर्क झाला नाही. पंच निर्णय कळवतील. निर्धाव चेंडू आता सुरेख चेंडू पाहायला मिळतोय स्मिथच्या माध्यमातून. काही चेंडू शिल्लक असणार आहेत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा देखील पाहायला मिळतो. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतोय. स्वतः मोहीन येतोय चेंडूवरती. षटक संपतंय. एक षटक संपतंय तर धाव संख्या होते 7 धावा झाल्यात. अजून विजयासाठी 24 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 24 धावांची गरज असणार आहे आणि मोठे फटके खेळावे लागतील जर विजय मिळवायचा असेल तर. चला, जास्त टीम मिटिंग घेऊ नका. रिफा 9 गोलकोट रोड संघ आपणास वारंवार विनंती केली जाते. आता गोंधळची माग होती पाहायला मिळतोय. मोईन काझी मसगाव एक्सप्रेस रत्नागिरीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आणखी एक आपला टॅलेंटेड खेळाडू आहे आणि त्याच्या समोर असणार आहे गणेश. एज झाली. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. चेंडू गरकन वाला आणि धाव झेलबाद होतोय. गणेश तंबूच्या आसऱ्याला परततोय. तर गणेशची जागा देतो साहिल. आणि मोठे धक्के बसलेत. गणेश आणि बबल्याच्या स्वरूपात मोठे 2 धक्के बसलेत सह्याद्री फायटर गोळकोट संघाला. आता मोठे फटके खेळावे लागतील जर सामना विजय मिळायचा असेल तर. परंतु समोर देखील चॅलेंज असणार आहे. मोईन सारखा गोलंदाज असणार आहे. कारण की मोईन काहीचा विचार केला असता तर व्यावसायिक खेळ देखील सुंदर पाहायला मिळतो. जर मुंबईच्या परिसरात विलॉंग केला असता तर वायकट्टा स्पर्धा देखील दणावून सोडली या मोईन काझीने. याचा संघाचा विचार केला असता तर
वामिका स्टार पालघर या संघातून मोहीन देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे रत्नागिरीचे चांगले गोलंदाज वामिका स्टार पालघर म्हणून पाहायला मिळतात. आणि वामिका स्टार पालघर गेल्या मोसमामध्ये विजेता संघ होता, चॅम्पियन होता वायकटा स्पर्धेचा. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, एक धाव सुरू होते, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते 8 धावा. आणि वायकटा स्पर्धेचा विचार केला असता तर अंडरआर्मचा वर्ल्ड कप समजला तो. वायकट्टा एक मानाची सन्मानाची स्पर्धा असते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळते मोईन काझी. आणि त्यासमोर असणार आहे गौरव पाटील. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. आणि चुकी झाली, चुकीला माफी नसणार आहे. आणि 5 धावांचा बोनस असणार आहे. 4+1 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 13. सुरेख फटका सजवला होता आणि निश्चितच वेग 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 पाहायला मिळाला होता. मोहीनवरती हल्ला चढवला, मोहीनने चुकी केली, डोक्याला हात लावला. तदनंतर जे पुनरागमन केलं ना ते सुरेख पुनरागमन पाहायला मिळालं, कारण की त्या प्रश्नाचं उत्तर फलंदाजाकडे देखील नव्हतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळतं मोहीन. स्लो रन प्रकारचा चेंडू होता, फलंदाजाने ओळखला आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 14 धावा झाल्यात. अजून विजयासाठी 17 धावांची गरज असणार आहे. स्लो रन प्रकारचा चेंडू होता आणि यस 1+1 या 2 धावा असणार आहेत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 16 धावा झाल्यात. अजून विजयासाठी 15 धावांची गरज असणार आहे. चुकी पाहायला मिळते. मोहीनकडून 2 चेंडू नो हाताळले गेले, त्यावरती धावा आल्या. जर विचार केला असता तर त्याच्याच नो होता त्यावरती चौकार आला, त्याच्यानंतर नोवरती सिंगल धावा आले. मग 7 धावा अशाच खर्ची केल्यात, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा गेल्यात. आणि रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीटशीटचा प्रयत्न होता, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 17 धावा झाल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक असणार आहेत. सुंदर पंच पाहायला मिळाला. दापोलीचा ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 21 धावा झाल्यात. अजून विजयासाठी 10 धावांची गरज असणार आहे. 7 चेंडू 10 धावा, 7 मध्ये 10. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळते मोहीन. मोहीन टू गौरव. नो चेंडू पंचदंडित करतायत. आणि या षटकाचा विचार केला असता तर मोहीन कडून 3 वेळा चुकी झाली. 3 वेळा नो चेंडू आले. दडपण पाहायला मिळते मोहीन वरती. आणि तब्बल 9 चेंडू हाताळले आतापर्यंत मोहीनने या षटकामध्ये. पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 23. आतापर्यंत मोहीनने 10 चेंडू हाताळलेत आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जास्त आल्यात. आणि दडपण पाहायला मिळते मोहीनवरती. सुरेख चेंडू आपटला होता, खेळाडूपासून लांब ठेवला होता. धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या होते 24 धावा झाल्यात. आता येणारे 6 चेंडू असेल, 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असणार आहे. 6ला 7 असणार आहेत. आणि गोंदाची मार्क होती येतोय 7. 6 मध्ये 7ची गरज असताना कारण की मोहीनवरती हमला चढवला जातोय. मोहीन देखील नाराज असेल कारण याची तर 3 वेळा चुकी असेल. कारण इतक्या चुकी होणं एक आयकॉन खेळाडूकडून एक अपेक्षा नव्हती, परंतु पुनरागमन करणं जाणतो. मोहीनच्या बाबतीत विचार केला जातं सुरेख गोलंदाज आहे आणि गुणी खेळाडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळतोय 7. 6 चेंडू 7 धावांची गरज असणार आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते
25 धावा झाल्यात. आता 6 चेंडू 6 धावांची गरज असणार आहे. आणि येतोय चौकार. बोरवंडीचा ब्रँड धाव संख्येत भर. धाव संख्या होते 29. अजून विजयासाठी फक्त 5 चेंडू 2 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा उडवलाय सीमारेषा पार. येतोय चौकार. मॅच विनिंग चौकार पाहायला मिळतं गौरवकडून आणि सामना विजय होतोय सह्याद्री फायटर गोळकोट संघ. चला बाउन्सर 9 विरुद्ध हॉरिझन बॉईज. नाणेफेकीसाठी यायचंय बाउन्सर 9 विरुद्ध हॉरिझन बॉईज. चला बाउन्सर 9 नाणेफेकीसाठी यायचंय बाउन्सर 9. नाणेफेकीचा कौल चालतोय हॉरिझन बॉईज कडून. आपला त्वरित निर्णय करायचा हॉरिझन बॉईज. दोन संघ लिडर बोर्ड टॉप करतील ते ऑटोमॅटिक क्वालिफाय होतील. याची नोंद घ्यायची सर्व संघांनी सर्व संघ मालकांनी. जे दोन संघ लिडर बोर्ड टॉप करतील ते संघ ऑटोमॅटिक क्वालिफाय होतील. हॉरिझन बॉईज आपला निर्णय कवायचा. हॉरिझन बॉईज बारक्या. यस बाउन्सर 9 विरुद्ध हॉरिझन बॉईज यामध्ये नाणेफेकीचा कॉल जातोय हॉरिझन बॉईज कडून आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. बाउन्सरला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. चला हॉरिझन बॉईज आपणास विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवायचंय.